सावली गोड दिसतेस हा. सारंग सर, तुम्ही अजून तयार नाही झालात? मी तुमच्यासाठी नवीन कुर्ता काढून ठेवलाय, तो घालून घ्या आणि मी त्याची बटणं आणून देते तुम्हाला. कुर्त्यावरनच सांगायचं झालं तर सखदेव दादा पण छान दिसतोय या कुर्त्यात आज. अरे सारंग दादा, काल कोट मध्ये सगळे दादा भारी दिसत होता, पण तो कोट मध्ये ना अडकून बसला होता. तुला माहिती अमृता वहिनी, काल आम्ही खोटे खोटे पैशांचे व्यवहार करायला बसलो होतो ना, त्यावेळेला जसं जसं मी अमाऊंट वाढवत चाललो होतो, दादाच्या कपाळावरचा घाम पण वाढत चालला होता. बर एसी चालू असताना घाम येत होता, पण ते मला वाईट वाटला. ते जयंती वहिनी मला बोलका बाबूला बोलली हो. अहो बबलू दादा, जरा समजून घ्या ना. तुम्हाला माहिती आहे ना आमच्या घरचं खूळ आहे ते. हा, पुण्यावरनं आठवलं. अमृता वहिनी, सावली वहिनी, तुम्हाला माहितीये काल काय झालंय? सगळ्याच्या गालावरती वहिनीने मुका घेतला. हो बबलू दादा. दादा, हॅलो, हा हा, आलो 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 आलो. सारे होता ते मिठाईवाला आलाय. हा येतो. सारंग सर, तुमचे खूप उपकार आहेत बघा. म्हणजे तुम्ही नसता तर माझी काय अवस्था झाली असती ना हे माझं मलाच माहित. दादा असं काही नाहीये. नाही हो, तुमच्यामुळेच वाचलोय मी. नाहीतर माझ्या बायकोने तर अख्खा मला गिळूनच टाकला असता. खरं तर बायको नवऱ्याला साथ देणारी हवी, पण माझी बायको नशीब. आई बाबांना माझं सत्य कळलं नाही. त्यांना जर माझं सत्य कळलं असतं तर त्यांच्या पायाखालची जमीनच हल्ली असती. मुलगा बनून तर आजपर्यंत काय करू शकलो नाही, आणि यापुढे तर त्यांच्या नजरेतूनच उतरलो असतो. काय भोग हे माझ्या जन्मी, माझ्या नशिबी तुकई हाची आवली. सारंग सर, तुमचे खूप खूप उपकार आहेत बघा माझ्यावर. दादा हात नको जोडू प्लीज. हे बघ, मी ना माझ्या माणसाची मदत केली आहे. आपल्यात मैत्री झाली ना, आता मित्र आहोत आपण.